प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण केमिस्ट्रीच्या बोर्ड परीक्षेसाठी आयएमपी क्वेश्चन्स बघतो आहोत आणि त्याचा आज 8वा भाग अपलोड होतो आहे। तर चॅप्टर नंबर 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन ऑफ द एलिमेंट्स या चॅप्टर मधला महत्वाचा फरक कास्ट आयर्न आणि रॉट आयर्न एकदम सोपा आहे, तो आपण बघतो आहोत। आता कसं असतं कास्ट आयर्न, तर हे हार्ड आणि ब्रिटल असतं। आलं का लक्षात? कसं हार्ड आणि ब्रिटल। रॉट आयर्न मात्र कसं असतं, व्हेरी सॉफ्ट, हे खूप सॉफ्ट असतं। त्याच्यानंतर याच्यामध्ये 4% कार्बन असतो। कास्ट आयर्न कंटेन्स 4% कार्बन, याच्यामध्ये रॉट आयर्न कंटेन्स लेस दॅन 0.2% कार्बन, नीट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर हे नॉट मॅलिएबल, मॅलिएबल म्हणजे याचे पत्रे बनवता येत नाहीत। आलं का लक्षात? पातळ पत्रे बनवता येत नाहीत, शीट बनवता येत नाहीत। हे मात्र कसं आहे, हे नॉट मॅलिएबल, हे मात्र मॅलिएबल आहे, याचे बारीक थीन असे पत्रे बनवता येतात। त्याच्यानंतर याचा उपयोग कुठे कुठे होतो, युज्ड फॉर मेकिंग पाईप्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोटिव्ह पार्ट्स, त्याच्यानंतर पॉट्स भांडे, पॅन्स कढया, युटेन्सिल्स म्हणजे जे लोखंडी भांडे आहेत ते बनवण्यासाठी कशाचा उपयोग होतो, कास्ट आयर्नचा उपयोग होतो। त्याच्यानंतर याचा रॉट आयर्नचा उपयोग कुठे होतो, युज्ड फॉर मेकिंग पाईप्स, बार्स, त्याच्यानंतर फॉर स्टे बोल्ट्स, इंजिन बोल्ट्स म्हणजे आपल्याला धातूची जोडणी करायची असेल तर तिथे जे बोल्ट लागतात तर ते कशाचे असतात, रॉट आयर्नचे असतात। त्याच्यानंतर रिवेट्स म्हणजे खिळे, त्याच्यानंतर कुंपणाची जी तार असते तर ती सुद्धा कशाची बनलेली असते, रॉट आयर्नची बनलेली असते। तर एवढ्या कमी वेळात अगदी 2 मिनिटात आपल्याला हा फरक बघता येतो। याच चॅप्टर नंबर 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट त्यातलाच महत्वाचा फरक लॅन्थेनॉइड एलिमेंट अँड ऍक्टिनॉइड एलिमेंट्स, किंवा त्यालाच आपण लॅन्थेनॉइड्स आणि ऍक्टिनॉइड्स असं म्हणतो। तर एकदम 4 शब्दात तो लक्षात ठेवता येतो बघा। तर लॅन्थेनॉइड्स जे आहेत दे हॅव लेसर टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्स, इकडे काय म्हणायचं, ऍक्टिनॉइड्स हॅव ए ग्रेटर टेंडन्सी टू फॉर्म ए कॉम्प्लेक्स। त्याच्यानंतर मेनी लॅन्थेनॉइड्स आर कलरलेस, हे कसे असतात, कलरलेस। ऍक्टिनॉइड्स आर कलर्ड आयन्स, हे कसे आहेत, कलर्ड आयन्स आहेत। त्यानंतर दे कॅनॉट फॉर्म ऑक्सो कॅटायन्स बट दे फॉर्म ऑक्सो कॅटायन्स, हे ऑक्सो कॅटायन्स या पद्धतीने फॉर्म करतात। त्याच्यानंतर दे शो मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट +4, हे ऑक्सिडेशन स्टेट कोणती दाखवतात, +4 दाखवतात। हे मात्र ऑक्सिडेशन स्टेट कोणती कोणती दाखवतात, +3 पासून +7 पर्यंत, +3 +4 +5 +6 आणि +7। ओके, आणि 5वा फरक सांगता येईल, ऑल आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह। लॅन्थेनॉइड्स हे कसे असतात, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह असतात, त्याला अपवाद असतो एक्सेप्ट प्रोमिथियम जे PM या अक्षराने दाखवतात, समजलं। आणि ऑल ऍक्टिनॉइड्स आर रेडिओ ऍक्टिव्ह, हे सगळे कसे असतात, रेडिओ ऍक्टिव्ह असतात। असे हे या चॅप्टर मधले हे दोन्ही फरक चांगले करून ठेवा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ।